भाव ऐकूनच हडबडल्यासारखं वाटलं. म्हणजे मी आता 6 दुकानं फिरून आले. कारण रडायला पण येतं. एकटा कमावणारा असला आणि 5 जण खाणारे असले. 15-16 हजारामध्ये घर चालू शकत नाही आणि देवाची मूर्ती पण आम्ही घेऊ शकत नाही. खूप आनंद झाला त्याच्यामध्ये की माझी कुलस्वामिनी मला कुठे ना कुठे भेटली आणि आज माझ्या घरापर्यंत आली. आता त्या मावशींची वाट बघता कधी येतील, ते आल्यावर त्यांची मी बुकिंग करून घेईल. मित्रांनो, गणेशोत्सवानिमित्त आम्ही स्टोरी करण्यासाठी लालबागमध्ये गेलो होतो की मूर्त्या कोणत्या नवीन प्रकारच्या तिथे आलेल्या आहेत. शिवाय या वर्षी महागाईचं किती सावट आहे या गणेशोत्सवावर. त्यावेळी मला एक आजी तिथे भेटल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा आपली व्यथा मांडली होती की किती महाग मूर्त्या आहेत. आणि तो व्हिडिओ जेव्हा आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केला होता त्यावेळी बऱ्याच मूर्तिकारांनी त्यावर कमेंट्स केल्या की आजी, आम्ही तुम्हाला मूर्ती देतो, तुम्ही कुठे राहता आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यापर्यंत त्या पोहोचू. आणि आम्हाला असं झालं की आम्हाला त्या आजीपर्यंत ही माहिती पोहोचवायला हवी. आम्ही खूप शोध घेतला कारण माझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर होता. तर आमचे जे कॅमेरा पर्सन आहेत संतोष परब, त्यांनी त्यांच्या सर्कलमध्ये सगळे कॉन्टॅक्ट जुळवून शोधून काढलेल्या आजीला आणि आम्ही त्या आजींच्या घराजवळ आता आहोत आणि आता आपण त्यांना भेटणार आहोत. आणि त्यासोबतच त्यांनी मूर्ती बुक केली आहे का किंवा कुठून केली आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला जाऊयात. पहिल्या मुलाखतीत आजींनी फक्त एवढंच सांगितलं होतं की त्या लोअर परळमधील शहानार इंडस्ट्रीज जवळ राहतात. त्या एवढ्या माहितीवरून त्यांचं शोध घेणं अवघड होतं, पण अशक्य नव्हतं. आमच्या कॅमेरामॅन संतोष परब यांनी अथक प्रयत्न करून अखेर त्या आजींचा शोध लावला. त्या लोअर परळ स्टेशन जवळील माणिक बिल्डिंग मध्ये राहतात. त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आम्ही कॅमेऱ्यात कैद केली. तुमची वाटलं म्हणजे मी आता 6 दुकानं फिरून आले. कारण रडायला पण येतं. एकटा कमावणारा असला आणि 5 जण खाणारे असले. आता हे बघा, तुम्हाला भरपूर कमेंट्स येतात. ते म्हणतात की तुम्हाला कुठे मूर्ती हवी ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला नंबर्स वगैरे दिलेले आहेत. बघा, हा माझा नंबर, ते नंबर देत मूर्तीकारांनी नंबर दिलेत त्याच्यावर. हा, आणि ते म्हणाले तुम्हाला कुठली मूर्ती हवी ते सांगा, आम्ही तुम्हाला देतो. नाही पण आम्हाला एकट्यानं देऊन कसं हे होणार ना. आता तुम्हाला मूर्ती हवी आहे का? आम्ही आता मूर्ती बुक केलेली आहे. मुलांनी बघितली, नातवानी ती पसंत करून घेतली आम्ही. पण ती मनासारखी पण नाही, तरी पण आम्ही घेतली. कारण नंतर ह्याच मूर्त्या खूप महाग होतात आणि मिळत पण नाहीत कमी असल्या कारणाने. प्युअर प्लास्टर मध्ये पुष्कळ मूर्त्या असतात आणि त्या स्वस्त पण जरा आहेत. पण त्या आमच्यासारख्यांना किंवा महाराष्ट्रात खूप लोक अशी आहेत गरीब की त्यांना अशा मूर्त्या नाही घ्यायला जमत. नाविलाजाने ज्याला नाही मिळत तो मग प्युअर प्लास्टर मध्ये घेतोच. कारण देव हा भाद्रपद महिन्यात त्याला पूजलाच पाहिजे, म्हणून त्याला आणलंच पाहिजे. आणि कोणाच्या घरामध्ये पारंपरिक आहे, कोणाच्या घरामध्ये नवसानी आणतात, मग त्यांना तो आणणं भाग आहे. ते नाही परवडत लोकांना. तरी पण त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा सरकारने म्हणा, मूर्तिकारांना पण सवलत द्यायला पाहिजे. मातीवर किंवा प्युअर प्लास्टर वरती त्यांना सवलत द्यायला पाहिजे. म्हणजे यांनी करून गरीब माणसाला किंवा ज्याला नाही जमत आहे, ज्याच्याकडे ऐपत नाही, त्याची खाणारी खूप लोक आहेत, तो आणू शकतो. कमवणारा एकटा असल्या कारण 5 माणसांची पोट भरू शकत नाही 15,000. मी दादरला जाऊन बघितलं, तिथे 15,000 सांगितले. वर्लीला सांगितले 15,000. परत इथे लोअरपरेला पण 12,000 सांगितले. त्यानंतर मी चिचपोकळला, काय म्हणतात त्याला रे, भारत माताच्या इथे पण गेले, तिथे पण 15,000 सांगितले. मग लास्टला चिचपोकळीला आराध्य ना, आराध्यवाल्यांनी कमी करून मला दिली 8,500 रुपये. हा, मी त्यांना परिस्थिती सांगितली. ते म्हणायला लागले माझं पण नुकसान झालंय, कारण पनवेलला त्यांचा कारखाना आहे, तर तिथे त्यांचा पण नुकसान झाला पावसामध्ये. गणपती पाण्यात गेले. ते म्हणाले परवडत नाही, पण आई तुम्ही बोलल्या कारणाने कमी रेट करून तुम्हाला देतो म्हणून बोलले. आता एकटा मुलगा कमवतो, आम्ही 5 जण घरात बसून खातो. आमच्या सारख्याला नाही परवडत. समाधानी आहे मी. समाधानी म्हणजे काय, नाविलाज म्हणून. त्याच्याहून पण कमी मिळाली असते तरी मी त्यांना हे केलं असतं, पण बोलू शकत नाही कारण त्यांचा पण नुकसान झालेलं आहे. आम्ही जसे आमचं नुकसान होतं म्हणून आम्ही कसे जरा 2 पैसे कुठे कमी मिळतो का फिरतो, तसं त्यांना पण वाटतं ना, काही कमवायचे दिवस आहे, कुठेतरी आपल्याला 4 पैसे मिळायला पाहिजे. ऑलरेडी त्यांचा पावसात पण नुकसान झालेलं आहे. गणपती भिजलेत, वाहून गेलेत. त्यांचा पण काहीतरी पोटापाणी, ते पोटा पाटण्यासाठी करतात ना, त्यांचा पण नुकसान झालेलं आहे. ते आपण पण जाणलं पाहिजे. आता
आता ज्यांनी ज्यांनी तुम्हाला कमेंट तुमच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे आणि तुम्हाला नंबर सोडलेत तुमच्यासाठी की आमच्याकडून तुम्ही मूर्ती घेऊ शकता, आम्ही तुम्हाला पाठवतो तुमच्या घरी, त्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी बघू. बरं. गणपतीने, देवाच्या दयेने गणपतीने नातवाला नोकरी चांगली लागली आणि माझ्या मुलाच्या पेमेंटमध्ये पण काहीतरी देवानी आता 15 येतात तिथे 16 केले, तर पुढच्या वर्षी आम्ही सांगू त्यांना, नक्कीच नक्कीच त्यांना तुम्ही सांगेन. धन्यवाद देऊ इच्छिता? हो, धन्यवाद देऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी बोलले त्यांना धन्यवाद, कारण त्यांनी जाणलं, बरोबर त्यांची पण परिस्थिती असेल ना पहिली, बरोबर. मग त्यांनी ते जाणलंय गरिबी हे काय आहे, म्हणून त्यांनी ते कमेंट सोडलेत की आम्ही देतो मूर्त्या म्हणून. त्यांचे मी आभारी आहे. पुढच्या वर्षी नक्कीच मी त्यांना संपर्क करा. हा थँक्यू धन्यवाद काकू. आणि तुमच्या ज्या काही आता मागण्या आहेत त्या पूर्ण होत, म्हणजे तुम्हाला पगार वाढ हवी, तुम्ही सांगितलं नातवाला नोकरी मिळालीच हवी. पाहिजे. आता हे सगळं बाप्पा तुमचे जसे एक इच्छा आता पूर्ण झाली, आता आता एक बाकीच्या सांगू, इच्छा पण तुमच्या पूर्ण हो होतील. स्वामींनी जशी समोर येऊन जसं तुम्ही माणसाच्या रूपात आलात, पण मी तुम्हाला त्यावेळेला तिथे मी त्या गणपतीवाल्याकडे गेले, त्यांनी मला रेट कमी सांगितलं, तेव्हा मला असं वाटलं माझी कुलस्वामींनी येऊन सांगितलं का तुम्हाला आजी नक्की कमी रेटमध्ये मूर्ती मिळणार, हा तुमचा शब्द तो खरा झाला. आणि मी माझ्या नातवाला पण सांगितलं, बाबा बघ आपली कुलस्वामींनी आपल्या पाठीशी आहे, कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन जे मला सांगितलंय ती मला मूर्ती मिळाली बस. आणि कमी रेटमध्ये त्यांनी केलं, पटकन नाही म्हटलं नाही, ऐकलं. गणपतीने पण ऐकलं आणि माझ्या कुलस्वामिनींनी पण ऐकलं. मला खूप आनंद झाला त्याच्यामध्ये की माझी कुलस्वामिनी मला कुठे ना कुठे भेटली आणि आज माझ्या घरापर्यंत आली. बाई. आज माझ्या घरापर्यंत आली, त्याचा मला आनंदच आहे. आता माझ्याकडे शब्द नाही आहेत. आजींना त्यांच्या मनाप्रमाणे गणेश मूर्ती मिळाली आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटलं. त्यानंतर आम्ही चिंचपोकळी येथील त्या संवेदनशील मूर्तिकारालाही भेटलो, ज्यांनी अत्यंत वाजवी दरात आजींना मूर्ती उपलब्ध करून दिली. महागाई म्हणजे आता प्रत्येक म्हणजे लोकांना शाडू मातीच्या मूर्त्या ते तुम्हाला महागच जाणार, कारण त्याचं बनवायचा कालावधी हा भरपूर लागतो. एक मूर्ती बनवायला घेतला तर तुम्हाला 2 ते 3 दिवस जातात आणि त्यामध्ये कारागिरीचा वेळ जातो, म्हणून त्या मूर्त्या तुम्हाला हाय रेंजमध्ये भेटतात. POPचं कसं काम होते तरी POP लोकांना स्वस्तामध्ये भेटते, कारण का ते एका दिवशी जास्ती प्रोडक्शन होते, म्हणून POP कसं लोकांना सोयीस्कर वाटते का ते स्वस्त पडते म्हणून. माती आणि तेवढं प्रोडक्शन होत नाही, जेवढं POPचं प्रोडक्शन होते तेवढं मातीचं होत नाही. आमचे प्रयत्न चालले आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही माती लगद्याचं पण काम चालू केलेलं आहे. तेवढं लोकांना सोयीस्कर जास्त प्रोडक्शन मातीमध्ये देता येईल किंवा माती लगद्यामध्ये करता येईल त्या प्रकारे आम्ही बघतोय. हा, त्या आलेल्या त्यांनी आपली परिस्थिती सांगितलेली की त्यांच्याकडे कमवणारा एकच मुलगा म्हणजे होता, एकच हात आहे बोललेले. तरी पण मला असं वाटलं की मला कसंच वाटलं, म्हणून मी त्यांना माझ्याकडून त्यांना जेवढं सोयीस्कर होईल तर एक मूर्ती मी त्यांना फायनल करून दिलेली. आता ते आपल्याकडे म्हणजे असे लोक भरपूर येतात, पण प्रत्येकाला आपण आम्हाला द्यायला जमणार नाही. आता काही असं वाटलं मला त्या मावशींना द्यावं, म्हणून मी त्या लोकांना फायनल एक मूर्ती त्यांना आवडली, त्यामध्ये त्यांना ती फायनल अशी करून दिली कमी किमतीत. पत्रकारितेचं काम केवळ बातमी दाखवणं नसतं, तर कधी कधी समाजात माणुसकीचे धागे जोडण्याचंही असतं. एका छोट्याशा व्हिडिओमुळे एका आजींच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं माणुसकीचा आज खरा उत्सव साजरा झाला. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.